की त्यातलं प्रत्येक पात्र, नायकच नाही, कुठलंही पात्र चूक बरोबरच्या पलीकडे माणूस म्हणून त्या पात्राकडे बघायला पण हे चारही नाटकांचं वैशिष्ट्य मला वाटतं की जिथे ही नाटकं संपतात तिथे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुढची गोष्ट सुरू होते. आम्ही कायम म्हणतो एकमेकांना की ही चळवळ आहे. तर मी तर ह्यांना असंही म्हणते की कलगीतुऱ्यातल्या एका पासिंगसाठी पण मला जायचं आहे, तर तुम्ही मला सांगा. इतकं त्याच्याशी अटॅचमेंट आहे. वेगळ्या अर्थानं जगणं अनुभवताना कशा अर्थानं हा नाटकाच्या मैलाचा दगड तुझ्या आयुष्यात काहीतरी देऊन जातो? सगळ्यात आधी तर नाट्य चौफुलातलं एक नाटक आणि त्याचा एक भाग आणि मी एक त्याच्यातली पात्र साकारणारी नटी, या पलीकडे मी नाट्य चौफुला प्रेक्षक म्हणून जास्त बघते प्रत्येक वेळी. आणि ते करत असताना मला 2 गोष्टी प्रामुख्याने जाणवतात किंवा जाणवल्यात आत्तापर्यंत, की त्यातलं प्रत्येक पात्र, नायकच नाही, कुठलंही पात्र चूक बरोबरच्या पलीकडे माणूस म्हणून त्या पात्राकडे बघायला शिकवतं. आणि आपल्याला त्याच्यात कधीकधी उपहासात्मक हसू येतं, कधीतरी त्याची कीव येते, ज्या गोष्टी रोजच्या आयुष्यात माझ्याकडनं घडत नाहीत. मला राग येतो कधीतरी त्या लोकांचा, पण त्याच्याशिवायची कुठली तरी भावना मी त्या पात्राला जोडू शकते, हे मला नाट्य चौफुलाची चारही नाटकं बघताना जाणवतं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे कदाचित माझं फक्त ऑब्झर्वेशन आहे, पण हे चारही नाटकांचं वैशिष्ट्य मला वाटतं की जिथे ही नाटकं संपतात तिथे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुढची गोष्ट सुरू होते. म्हणजे ते खंडाभर चांदण्या असू दे, दगड आणि माती असू दे की जिथे नाना निघतो गावातनं, कलगीतुरा असू दे की जिथे एका पॉझिटिव्ह नोटवर त्याचा शेवट होतो, आणि चौथं म्हणजे राजहंस असू दे की तिथे असं वाटतं की मला माहिती करून घ्यायची आहे की ज्ञानूच्या आयुष्यात पुढे काय झालं. हे जोडून घेणं जे आहे प्रेक्षकांनी नाटकाला, ते त्यांच्या जगण्याच्या पलीकडे जातं. आणि तो अनुभव मला काम करताना मिळतं असं फार क्वचित वेळा घडतं. आणि म्हणून नाट्य चौफुला माझ्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे. माणूस म्हणून, अभिनेत्री म्हणून तर खूपच महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला विनोद वाटेल, पण तुझी भूमिका छोटी पण महत्त्वाची आहे, हे खूप कमी वेळा खरं असतं. तर जोक्स अपार्ट, पण पिंकूताई ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे दगड आणि माती या नाटकातली. आणि ती वाट्याला आली आहे माझ्या, म्हणजे एखादी गोष्ट आपण अभिमानाने मिरवतो तशी मी पिंकूताई कायम मिरवते. ती मला वाटतं खूप कमी सीन्ससाठी आहे, पण त्या तेवढ्या प्रसंगांमध्ये सुद्धा गावातल्या स्त्रीचं चित्रण ती करून जाते. आणि ती टिपिकल नाही आहे. ती बाई आपल्याला वाटताना दिसताना असं वाटतं की ही प्रत्येक घरातली गोष्ट असू प्रत्येक गावातली गोष्ट असेल कदाचित, पण तिचं नानाशी असलेलं नातं, तिच्या नवऱ्याशी असलेलं नातं, तिच्या म्हणजे नानाच्या आईशी असलेला तिचा जो सीन आहे तो, हे सगळं करत असताना कुठेतरी न बोललेल्या गोष्टी, न लिहिलेल्या गोष्टीसुद्धा प्रेक्षकांना कळून जातात. एवढी ताकद त्या पात्रात आहे, जे दत्ता सरांनी लिहिलं आहे. आणि सचिन सरांनी त्याला जे काही एलिमेंट्स दिलेत असं म्हणेन मी, त्याच्यामुळे म्हणजे जे मी कदाचित कल्पना केली नसती स्वतःहून, ते त्यांनी मला हातात दिलेलं टूल होतं. आणि मग मी त्या रस्त्यावर चालू लागले. तर ते करत असताना प्रत्येक वेळी जाणवतं की आपल्याला नव्याने काहीतरी कळतं आहे. बाकी म्हणजे जसं उमेश दादा म्हणाला की आपण या पूर्ण टीमचा, या पूर्ण नाट्य चौफुलाचा एक भाग असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मला आत्ता वाटते. जेव्हा आम्ही ह्याच्या तालमी सुरू केल्या त्यावेळी मालिकेचं चित्रीकरण संपवून घरी जायची ओढ लागायची, कारण आम्ही ऑनलाईन त्यावेळी भेटून ते रीडिंग करायचो. आम्ही प्रत्येक काम एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो ॲक्टर्स म्हणून, पण बऱ्याचदा प्रतिकूलच वाटते प्रत्येक परिस्थिती. अनुकूल वातावरणही असतं आणि मजा करत 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 आपण हे काम करू शकतो आणि एक परिवार खरोखर तयार होऊ शकतो, हे या प्रोसेसमध्ये कळलं. आणि ते नाट्य चौफुला इतक्या प्रेमाने बनलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही तळमळतो. मी बघते की आमच्या प्रयोगानंतर आम्ही लोकांना जाऊन सांगतो, पटकन आज जा, पुढचा प्रयोग सुरू होणार आहे, लवकर जा.
तर ही तळमळ आहे प्रत्येकाची आणि आम्ही कायम म्हणतो एकमेकांना की ही चळवळ आहे. तर मी तर ह्यांना असंही म्हणते की कलगीतुऱ्यातल्या एका पासिंगसाठी पण मला जायचं आहे, तर तुम्ही मला सांगा. इतकं त्याच्याशी अटॅचमेंट आहे. हे भावनिक दृष्टीने लोकांना खूप असं वाटत असेल, पण एकदा हा अनुभव घ्यावा, एकत्र घ्यावा, 4ही नाटकं सलग बघावीत आणि त्यांनी त्यांचं ठरवावं, अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. हे प्रेक्षक नक्की त्यांना कळेल, हे उमजेल त्यांना, असं मला वाटतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.